नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल, तर मग मित्रांनो आपण आपल्या कालवडींना अशा कुठल्या औषधांचा वापर करायचा, की ज्यामुळे आपली जी कालवड आहे तर ती लवकरात लवकर वयात येईल. आपली कालवड जी आहे तर ती लवकरात लवकर त्या ठिकाणी घरची गाय तयार होण्यासाठी आपल्याला फायदा होईल. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मग मित्रांनो, या कालवड संगोपन करत असताना आपण आपल्या कालवडींना कुठल्या औषधांचा वापर करायचा, कसा करायचा, त्याचा डोस किती द्यायचा, त्यासोबत आपण त्यांना दुधाचे जे काही प्रमाण आहे तर ते कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, तसेच त्यांच्यामध्ये त्यांचे डिवॉर्मिंग जे आहे तर ते कधी व कसे करायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, आपण काउकेर या कंपनीच्या लिक्विड फिट काल्प या औषधाचे आपल्याला आपल्या कालवड संगोपनामध्ये कशा पद्धतीने फायदे मिळवता येतात, त्या संबंधित सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आज आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड फिट काल्पमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला अमायनो ऍसिड जे आहेत तर ते खूप साऱ्या प्रकारचे दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला हिस्टिडीन दिलेले आहे, ग्लायसिन दिलेले आहे, मिथ्योनिन दिलेले आहे, अर्जिनिन दिलेले आहे. त्यासोबत आणखी त्यामध्ये आपल्याला अमायनो ऍसिड दिलेले आहेत. यामध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत. यामध्ये खास करून विटॅमिन ए आहे, D3 आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे. तसेच मित्रांनो, यामध्ये आपल्याला मिनरल सुद्धा दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला फॉस्फरस आहे, झिंक आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, सेलेनियम आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला एनर्जी सुद्धा दिलेली आहे आणि काही त्या ठिकाणी रुमेनचा विकास करण्यासाठी असे काही घटक दिलेले आहेत, की ज्यामुळे आपल्या या कालवडींमध्ये त्यांच्या रुमेनचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, या औषधामध्ये आपल्याला हे जे सुंदर असे घटक दिलेले आहेत, त्यामुळे या औषधाचा रिझल्ट जो काही आहे तर तो देखील आपल्याला अतिशय सुंदर आपल्या या कालवडींच्या संगोपनामध्ये पाहायला मिळत असतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड फिट काल्पचा वापर आपल्या कालवडींमध्ये कधीपासून करायचा, कधीपर्यंत करायचा आणि या औषधाचा डोस कसा द्यायचा आणि या फिटकाल्प लिक्विडचे त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या लिक्विड फिटकाल्पचा जो काही वापर आहे तर तो आपल्या कालवडींमध्ये किंवा पाडींमध्ये त्यांचे वय हे 10 दिवसाचे झाल्यापासून त्या ठिकाणी त्यांचे वय हे 4 ते 5 महिन्याचे होईपर्यंत त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण ज्यावेळेस या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपल्या कालवडींमध्ये करतो तर त्यांच्यामध्ये त्यांच्या रुमेनचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड फिटकाल्पचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या आपल्या कालवडी रेडींमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या कालवडी पाडींचे ज्यावेळेस रुमेनचा विकास चांगला होतो तर त्या ठिकाणी त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळत असतो. त्यामुळे या औषधामध्ये आपल्याला जे काही घटक दिलेले आहेत त्यामुळे आपल्या या कालवडी पाडींमध्ये त्यांचा रुमेनचा विकास चांगला होतोच, सोबतच त्यांची वाढ देखील जलद पद्धतीने करण्यासाठी या फिटकाल्प लिक्विडमुळे आपल्याला चांगली मदत होते. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या या कालवडी पाडींमध्ये त्यांची वाढ जर जलद गतीने करायची असेल तर आपण अवश्य या फिटकाल्प लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला 100% चांगले रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये केल्यानंतर त्यांचे वजन जे आहे तर ते जलद गतीने वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. कारण या औषधामध्ये आपल्याला अमायनो ऍसिड्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स त्यासोबतच एनर्जी दिलेली आहे. तर त्यामुळे त्यांचे जे वजन आहे ते अगदीच त्या ठिकाणी जलद गतीने आपल्याला वाढताना पाहायला मिळते. तसेच आपल्या कालवडी-पाडी रेडींमध्ये त्यांना जर त्यांच्या पोट सुटण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील, तर त्या देखील कमी करण्यासाठी या लिक्विडचा अतिशय चांगला फायदा आपल्या कालवडी-पाडींमध्ये पाहायला मिळत असतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या या कालवड संगोपनामध्ये बऱ्याच वेळा असे पाहायला मिळते, की त्यांच्या पोटाची जी साईज आहे, तर ती अतिरिक्त वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर त्या ठिकाणी आपल्याला या औषधाचा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या कालवडी-पाडींच्या संगोपनामध्ये पाहायला मिळत असतो.
त्यामुळे आपल्याला जर आपल्या कालवडी पाडींमध्ये अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर आपण अवश्य या लिक्विड फिटकाल्पचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो. या औषधामध्ये आपल्याला हे जे घटक दिलेले आहेत त्यामुळे त्यांना त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये होणारे जे काही पोटाचे आजार आहेत तर ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये त्यांची वाढ जलद गतीने करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपल्या या लहान कालवडी पाडी रेडींमध्ये केल्यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे रोगाचे होणारे प्रमाण आहे तर ते कमी होते आणि ज्यावेळेस आपल्या लहान वासरांमध्ये रोगांचे प्रमाण कमी असते तर त्यांची वाढ जलद गतीने होत असते. तसेच त्यांचे पचन चांगले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. त्यामुळे आपण आपल्या या लहान कालवडी पाडी रेडी संगोपनामध्ये त्यांना यांसारख्या सप्लिमेंटचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे ते निरोगी राहतील, त्यांचे पचन चांगले होईल, त्यांचे वजन वेगाने वाढेल, त्यांच्या पोटाचा जो घेरा आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल. त्यामुळे आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये या फिटकाल्प लिक्विडचा त्या ठिकाणी अवश्य वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये केल्यानंतर त्यांच्या त्वचेवरती एक वेगळी चमक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यासोबतच त्यांचे जे केस आहेत तर ते देखील आपल्याला चमकदार पाहायला मिळतात. त्यांच्या शरीरावरती एक चांगल्या प्रकारची चमक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच आपल्या या कालवडी रेडींमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, अमायनो ॲसिड यांची जर कमतरता असेल तर कुपोषणाच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर त्यांच्या आहारामध्ये आपण या फिटकाल्प लिक्विडचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे, की ज्यामुळे त्यांच्या शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, अमायनो ॲसिड, एनर्जी यांची गरज त्या ठिकाणी भागवली जाईल आणि त्यांच्यामध्ये ज्या कुपोषणाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, या लिक्विड फिटकाल्पचे जे काही रिझल्ट आहेत तर ते देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल तर अवश्य या लिक्विड फिटकाल्पचा त्यांच्या आहारामध्ये वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, या लिक्विडचा डोस देखील इतर जे काही टॉनिक आहेत तर त्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. आपण जर आपल्या कालवडींना 10व्या दिवसापासून या औषधाचा वापर सुरू केला तर त्या ठिकाणी साधारणतः 10 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे त्यांच्या आहारामध्ये आपण या औषधाचा वापर करू शकतो. कमीत कमी पहिले 3 महिने आपण या औषधाचा त्या ठिकाणी वापर केला तर निश्चितच आपल्याला सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात. तसेच मित्रांनो, आपल्याला जर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांचे वय हे 3 महिन्याच्या पुढे झालेले असेल आणि त्यांच्यामध्ये या औषधाचा वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी मग आपण 15 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या लिक्विड फिटकाल्पचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यांचे वय साधारणतः 4 ते 5 महिन्याचे होईपर्यंत आपण त्यांच्या आहारामध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला जर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांना त्यांच्या पोटसुटीच्या समस्या पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी मग आपण 25 मिली सकाळी आणि 25 मिली संध्याकाळी याप्रमाणे 20 ते 25 दिवस जर या औषधाचा त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर त्यांना ज्या काही अतिरिक्त पोट सुटण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा या लिक्विड फिटकाल्पचा त्या ठिकाणी आपल्याला सुंदर रिझल्ट हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या लिक्विड फिटकाल्पचा वापर आपण आपल्या कालवड संगोपनमध्ये करताना आपल्या कालवडींचे डिवॉर्मिंग जे आहे तर ते देखील करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये खास करून आपल्या कालवडी पाडींचे वय हे ज्यावेळेस 10 दिवसाचे असेल तर त्या ठिकाणी आपण पिप्रॅझिन या औषधाचा वापर करू शकतो. त्यानंतर त्यांचे वय 1 महिना पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण अल्बेंडाझोल या औषधाचा वापर करू शकतो. त्यानंतर परत 1 महिन्याने आपण फेनबेंडाझोल या औषधाचा वापर करू शकतो. त्यानंतर 1 महिन्याने आपण क्लोसेंटाल या औषधाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. नंतर पुन्हा आपण फेनबेंडाझोल आयव्हरमेक्टिन किंवा अल्बेंडाझोल आयव्हरमेक्टिन या औषधांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करून पहिले 6 महिने तरी त्यांचे प्रत्येक महिन्यातून एकदा डिवॉर्मिंग करणे हे खूप गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला या औषधाचा जो काही रिझल्ट आहे तो आणखी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, कालवड संगोपनामध्ये आपण जर आपल्या या कालवडींमध्ये या लिक्विड फिटकाल्पचा त्या ठिकाणी वापर केला तर नक्कीच आपल्याला आपल्या कालवडींना साधारणतः एका वर्षाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी त्यांचे वजन 250-300 किलोच्या आसपास त्या ठिकाणी नेण्यासाठी चांगला फायदा या लिक्विडचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या घरची कालवड तयार करणे हे खूप महत्त्वाचे असते, की ज्यामुळे आपला त्या ठिकाणी होणारा अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालवड संगोपनामध्ये लिक्विड फिटकालचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, या औषधाचा डोस कसा द्यायला पाहिजे, या औषधाचे कुठले फायदे आपल्याला पाहायला मिळतात, या औषधासोबत आपण त्यांचे जंतनिर्मूलन कधी करायला पाहिजे, कुठल्या औषधाने करायला पाहिजे, तर या विषयावर सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.